रामकृष्ण हरी माऊली। आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं तिसरं गोल रिंगण ठाकूरबुवा समाधी मंदिर येथे होते। नेमकं या ठिकाणचा इतिहास आणि ठाकूरबुवा समाधी मंदिर काय आहे हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत गाडगे महाराज आहेत। महाराज, काय नेमका इथला इतिहास आहे, काय इथलं रिंगण होते? रामकृष्ण हरी या वारकरी संप्रदायामध्ये एक महान व्यक्ती होऊन गेली की त्यांचं नाव होतं ठाकूरबुवा। ते ठाकूरबुवा दरमधल मुक्काम करीत करीत घोड्यावरून पंढरपूरला जायचे। दर महिना पंढरीची त्यांची वारी, आणि त्या पंढरीच्या दर महिना वारीमध्ये की ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळा नंतर सुरू झाला, पण त्याच्या अगोदर ठाकूरबुवा दर वारीला घोड्याने वरून जात होते। जात असताना काही त्यांच्या वयाच्या मानानुसार त्यांना थोडंफार चालणं होत नव्हतं, आणि ज्या काळामध्ये ठाकूरबुवांचे ज्या ठिकाणी या वेळापूर सोडल्यानंतर या मुक्कामामध्ये तोंडले बोंडले आणि वेळापूर याच्या मध्ये ठिकाणी ठाकूरबुवांच्या वयामध्ये वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना पंढरपूरला जावंसं होत नव्हतं, आणि त्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी ठाकूरबुवांचं देहावसान झालं। पण त्यांचा जो घोडा होता तो घोडाही ज्या ठिकाणी ठाकूरबुवांचं देहावसान झालं त्याच ठिकाणी घोड्याने सुद्धा आपले त्या ठिकाणी प्राण समर्पित केले। मग त्या वारकरी संप्रदायातले एक थोर पुरुष ठाकूरबुवा हे म्हणून या ठिकाणी या माऊलींच्या सोहळ्यातील अश्वरिंगण, तिसरं अश्वरिंगण या ठिकाणी संपन्न होते। त्या अश्वरिंगणामध्ये श्रीमंत उर्जित राजे या ठिकाणी महादजी राजे शितोळे सरकार यांचा अश्व या पालखी सोहळ्यामध्ये त्यांच्या घराण्याची परंपरा आहे। ती श्री गुरु हैबत बाबांच्यापासून चालत आलेली ही परंपरा आहे, आणि त्या हैबत बाबांच्यापासून चालत आलेल्या परंपरेला शितोळे सरकार यांचा कर्नाटक येथील अंकली चिकोडी तालुका येथील शितोळे सरकारांचा मान आहे। तसंच माझंही गाव कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील यरनाळ हे गाव आहे, आणि माझा चालण्यास पायी दिंडी हा रथापाठीमागे दिंडी क्रमांक 2 मध्ये भिवाजीबुवा टेंभुकर नावाचे ग्रस्त होऊन गेले। त्या भिवाजीबुवा टेंभुकरांच्या घराण्यामध्ये दिंडी क्रमांक रथामागे 2 त्या घराण्याची भजनाची अत्यंत उच्च परंपरा अशी त्या घराण्यामध्ये आहे, आणि त्याच घराण्यामध्ये उद्धवबुवा टेंभुकर आणि उद्धवबुवांच्या टेंभुकरानंतर निवृत्तीबुवा टेंभुकर आणि आता सध्या आहेत ते भानुदासबुवा टेंभुकर या घराण्यामध्ये चालतो। एवढंच बोलावंसं वाटते की याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, या न्यायाने ही वारकरी संप्रदायाची अव्याहतपणे सेवा सर्वांच्याकडून घडावी, आणि एक शिस्तबद्ध चालणारा सोहळा, आणि या शिस्तबद्ध चालणाऱ्या सोहळ्याचं प्रत्येकानं अनुकरण करावं ही एक संकल्पना त्या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो। नक्कीच आपण पाहतो की वारीच्या वाटेवर प्रत्येक जागेचा इतिहास आहे, प्रत्येक जागेला काही ना काही महत्त्व आहे। त्यातलंच ही ठाकूरबुवा समाधी मंदिर एक आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, ठाकूरबुवा समाधी मंदिर।